चंद्र सूर्यापर्यंत 21 हाताचा फेटा चालू म्हणलं माझा 21 हाताचा फेटा होय देवा. आता हाय चालू अजून बी आहे. आता ही चालू आहे म्हणले देवा. होय. पण आम्ही माझ्या लेकराला बी आशीर्वाद देऊन जातो का म्हणतो लगेच. लेकराला बी हा हा देतो की त्याला काय देऊन टाका म्हणले लेकराला बी माझ्या. ठीक आहे म्हणले देवा महादेवा मला दिलो म्हणले हा. आता माझा गुरु रुसला म्हणले मधी होय. त्या गुरुची सेवा करतो होय. आणि त्या गुरु पण बघतो म्हणले आणि काही हा हा गुरुनं पण आपल्या हात घेतला होता ना हा हा त्यावेळेला बरं का महापा हा. आपल्या गुरु पैसे जाऊन गुरुची बरं का पूजा अर्चा केली होय लिंबोनाला फोडून देवाला बोले देवा गुरुवर्या काय म्हणतोस मला अप्पा ठेव का म्हणले होय. ही दूध आता तर घ्या म्हणले तापले चांगलं हा दूध घ्या हो आणि घेतलं जे म्हणलं काय चुकलं असेल होय. देवा म्हणले माझ्याकडून क्षमा काय आहे. नाही म्हणलं बरोबर सेवा केलास म्हणलं हा. 12 कोसावून भोंगा शिवनाची फुल 12 कोसावून बेलकुल शिवनाची पाणी आणलास 2 कोस गुरुमठ 2 कोस मेंढरवाडा सोडून ज्या पिल्याला मान आहे त्याला कापसाच्या गोळ्याला दूध पासून रात माझी सेवा केलास बरोबर आहे देवा परंतु मी तुला नाही बोललो महाप्पा म्हणलं हा तू काय करतास तुझी सत्व परीक्षा बघण्यासाठी मी थांबलो होतो बर परंतु नाही आता म्हणलं तुला मला काहीतरी वरदान देवाचा नाही तुला महाप्पा म्हणलं आता हा मी वागणीचं दूध मला दूध आणून दिला कैलासातून माझे पार्वती या ठिकाणी बोलावून घेतलास हा. तर तुला मला काहीतरी देव वाटताना म्हणलं मला पाहता देवा म्हणले होय मला काही नका देऊ होय पण माझं एक म्हणणं आहे म्हणले होय मी तुमची आतापर्यंत सेवा केलो होय पण इथून चालून माझे लेकर होय जशी मी सेवा केलो होय अशी तुमची सेवा कोणी करणार नाही तुझ्यासारखी करणार नाही होय करणार नाही होय. माझ्या लेकराचा होय. 101 गुन्हा पर्यंत त्याला माफ करा 101 गुन्हा ज्यांना माफ करायचंय त्याला माफ करा होय. त्याच्यानंतरचा जे गुन्हा असेल होय ते म्हणलं मी स्वतः बघून घे असं का असं म्हणजे होतं म्हणले, सत्ययुगामध्ये माझ्या लेकराला म्हणलं एक विकाची झाड द्या आणि एक झाड अमृताची एक झाड विषयाची होय. माझा जर लेकरू एखाद्या गरीबाच्या घरी जर गेला होय त्याचं धान दुर्यानं घर उतू जावं होय असा आशीर्वाद द्या माझ्या लेकराला आणि तुझं लेकरू घरी किती नव्हती माझं लेकरू गरीबीतच नव्हतं. असं का बरं मागलं महाप्पा तुम्हाला माझ्या लेकरा जर तुम्ही देवा म्हणले मोठे केलं श्रीमंती दिलो श्रीमंत जर दिलो हो. उद्या तुम्हाला कोणी पोचणार बी नाही आणि तुमच्याकडे कोणी बघणार बी नाही सेवा मी कोण करणार नाही असं भक्ताच्या घरात जाणार आजी श्रीमंती बाजा ना आज इथे येतच नव्हतो देवा असं होय आज मोठा जर राहिला असतो हो. आधी आलाच नसतो ना मी असं होय बरोबर आहे मला त्यावेळेस महाप्पानं सांगितल्याप्रमाणे आपण वर मागितला होता म्हणून तसं बिरापण वर दिलेला आहे होय. म्हणून जी का विरकर लोक जे असतात पुजारी होय. जे असतात सगळे गरीबी असतात म्हणून जिथं बोलवणं येतं होय. जातात होय आणि हे फक्त त्यांच्या दारात गेलं तर त्यांच्या घरातला उद्धार होतो त्या घराचं कल्याण होतं म्हणलं होय महापाणी उद्धार मागून घेतलेला आहे होय. तेव्हा त्या सत्ययुगामध्ये झालेला आहे हा. आणि पण ते स्पर्धा चालूच आहे होय असं बरं का आणखी एक वरदान देतो तुला म्हणलं कोणता देवा तू असताना 12 वर्ष माही काय झालं मागी मुरी काय झालं वळकलास महाप्पा म्हणलं होय शिवशिवन सौदान कोंडा शिवनिक म्हणून वंदान हा. कैलासामध्ये महादेव शिवा मानव खंडामध्ये मानिक शिवा कैलासामध्ये महादेव उद्या काय करणार ओळखणारा तो अवतार बर. मानव खंडामध्ये मालिनी म्हणून जन्माला आलास होय आणि तू असणारा 12 आणि 12 23 वर्ष माझी सेवा केलास हो 12 कोसावून भोंगा शिवनाची फुल बिलकुल शिवनाची पाणी वावणीचं दूध म्हणून दूध आणून दिलास होय तर तू 12 वर्षे मुली काय होणार आहे माही काय होणार आहे तू ओळखणार तो अवतार हा तर तुझ्या लेकरं असताना पुढे जाऊन तुझ्या नंतर जी सेवा घडल त्याने तांब्यावर जरी पाणी कलियुगामध्ये आणून घातले तर मी त्यांना मान्य करतो हा आणि तुला 12 वर्षाचं मोरलं काय माही काय नाही होते ते तुला कळालं होय पण तुझ्या लेकरांना कलियुगामध्ये सुद्धा तुझ्या लेकराच्या वाचेतला शब्द असा अशी भविष्यवाणी खरी ठरल होय की ह्या दीपावलीचं त्यावर दीपावलीपर्यंत जी भाकणूक जी दीपावलीमध्ये उंबरग्याच्या मठात केळगावच्या मठात ज्या ठिकाणी विद्याचं स्थान आहे पट्टण कोरडी जिथं बी होईल हा ती भाकणूक वर्षापर्यंतची गावना सांगितली जाईल आणि ती भविष्यवाणी खरीच ठरल म्हणून वरदान तुझ्या लेकराला देतो म्हणलं पण आतापर्यंत कुठल्याही पुजारी बघा आता बी सांगितलं जातं की उंबरग्याच्या बिरदेवापाशी काय सांगितलं केळगावच्या किंवा पट्टण कोरड्याची जी भविष्यवाणी जी आहे ती काय निघाली अजूनही ऐकलं जातं आणि बरोबर वर्षापर्यंतची भाकणूक जी सांगल ते आतापर्यंत सत्य होत आलेले आहे हे त्या सत्ययुगातली कहाणी कलियुगापर्यंत आता चालत आले आहे त्या बिरदेवाची कृपा आशीर्वाद या बिरदेवाचा पूर्ण आशीर्वाद हे असताना आम्हाला जे लोखंडी परिवारानं बोलवलेलं आहे मग काय देवा हो खरं सांग लोक असं कशी हे सध्या चालू असलेली घड्या म्हणले मग ही 1 महिने असली 2 महिने होत्या लाईत्या होत्या तर भक्ती केल्यावर होणार हा हा असं म्हणतात देवा होय बर बर म्हणजे काय भक्ती केल्यामुळे तेवढं झालंय का मग ढोली तर वर्षाला मग बोलत म्हणून का बरं लय दिवसाला आठवण केलं मग आम्ही ते दोघं भाऊ वर्षाला बोलली बरं ह्याला एक पहिल्यांदा आठवण झाली आता असं का म्हणून ह्याला डबल देणार आहे त्याला तर मला तेवढं याला लगेच देणार आहे असं का होय हा कसं बरोबर आहे कुणाला कसं आहे भगवंत जो आहे हा ज्या ठिकाणी सेवा केलं त्या ठिकाणी मेवा मिळते सेवा केलं तर मेवा मिळणारच हा हे भगवंताची ईश्वराची कृपा तशी आहे हा कारण आतापर्यंत देवाची जिथे जी गेलो ज्या ठिकाणी भक्ती आहे हा
कुठल्या देवामध्ये हे देव नाही, देव असणारा सर्वांचा एकच आहे. हा जरी स्थळी काठी पाशाने भरून उरणारा हा भगवंत हा कुणालाही ज्या ठिकाणी जशी भक्ती केलं तशी बरोबर त्याला पावन होणारा देव आहे. हा ह्या भंडाराचा मालक असा आहे. हा भंडारा व भंडारा हा सत्ययुगामध्ये असणारा मनी मार्तंड असणारा भैरवाना म्हणजे खंडेराने वापरलेला भंडारा. तो भंडारा असणारा कुणाला मनी मैल दैत्याला मारण्यासाठी वापरलेला भंडारा. भंडारा व भंडारा बिरदेवाना असणारा माणिकराना असणारा गुणासुर दैत्याला मारण्यासाठी वापरलेला भंडारा. आणि भंडारा व भंडारा या कलियुगामध्ये संत बाळूमामाच्या नावानं वापरला चाललेला हा भंडारा. या भंडाऱ्याचं महात्म्य मोठं आहे. त्या भंडाऱ्यानं असणारा एवढा चिमुटभर भंडारा घेतला त्या घराचा उद्धार करणारा भंडारा आहे. एखाद्याला आजार मारून कुठला जरी आजार झाला तर त्याला बोल चालणारा भंडारा आहे. ते भंडारा कोण दिलेला तर सत्ययुगामध्ये कोण त्या इंद्रदेवापाशी ज्यावेळेस विष्णुदेव गेले होते पंढरीचे पांडुरंग त्याला असं नंदनवनामध्ये भेटलेला हा भंडारा आहे. ते इंद्राने दिलेला हा भंडारा काही वाया जाणारा नाही, बरोबर जे बोलत ते सत्य करणारा भंडारा आहे. या भंडाराची असं महात्म्य वेगळं आहे. तर या भंडाराच्या सत्वान आणि विलापाच्या योगाने या ठिकाणी जे आज लोखंडी परवाना आम्हाला बोलवलेला आहे यांच्या घरामध्ये आतापर्यंत गजे ढोल वाजत आलेला आणि पुढे वाजत जावं. याने असंच केळगावच्या पुजाऱ्याला बोलवावं. आपल्या घरामध्ये कुठलेही जरी पुजारी आले तर घरामध्ये गजे ढोल वाजून आरती करून देवाचा मान तुमच्या घरामध्ये आहे. कारण तुमच्या वडिलांनी जी सेवा केली त्या सेवेची पुण्य असताना पुढे चालावं, त्यांचं असताना मार्गदर्शन पुढे घडावं म्हणून तुम्हाला लावून दिलेली परंपरा ही सोडायची नाही. कारण कुणालाही खंडेराय, कुणाला कुलदेवता, कुणाला बिरदेव आहे, कुणाला ज्योतिबा ज्याच्या परीनं जसं सेवा केलं तसं लावून दिलेलं आहे. तर तुमच्या घरामध्ये गजे ढोल हा पहिल्यापासून आलेला आहे. तुमच्या वडिलांना ज्या सेवा केली त्या सेवेचं हे फळ आहे.